हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सीपीएल महारिव्हिजनच्या ह्या सेशनमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ऍडमिशन ऑफ पार्टनरचा आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम. राईट. सो आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्यासोबत आपले रेग्युलर क्लासचे स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. त्यांच्यासोबत आपल्याला हा पूर्णचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. भावेश, चंद्रा आणि आलिया. ओके. या गणितामध्ये गुडविल सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण अगोदरपासून 42,000 गुडविल दिलेलं आहे. न्यू पार्टनर गुडविल आणलेलं आहे. कॅपिटल अकाउंट ॲडजस्टेड झालेले आहेत. ते सर्व गोष्टी या सेशनमध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि मिनिमम 40 ते 50 मिनिटाच्या आत आपल्याला ही स्ट्रीम संपून टाकायची. ओके डन. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा सेशन स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आता बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्ही तुमच्या कॉलेजच्या टीचर्स कडून शिकला असाल. फर्स्ट, तुम्ही तुमच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या टीचर कडून शिकला असाल. राईट. दोन्हीकडे प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला येत नसेल तर मग कुठं ना कुठं तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला नाहीये. सो वापस तुम्ही तुमच्या ट्युशनचे सर किंवा कॉलेजच्या सरांनी ज्या मेथडने शिकवलेलं आहे त्याच मेथडनं वापस आणखी एक वेळ समजून घेण्याचा प्रयत्न न करता मी ज्या मेथडने शिकवण्याचा प्रयत्न करायला, तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करायला, ते मेथड फटाफट अडॉप्ट करायचं आहे. ओके. आता गणिताचं आन्सर करत असताना सर्वात पहिला कंपल्सरी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट्स तयार करता. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण तयार करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे दोन अकाउंट्स तर मॅन्डेटरी आहेत, जे की कंपल्सरी प्रत्येक जण तयार करते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट नंतर काही काही जण वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट तयार करतात आणि काही काही जण तयार करत नाहीत. तर मी आपल्या क्लासच्या प्रत्येक स्टुडंटला सांगतो की कंपल्सरीली वर्किंग नोट्समधले अकाउंट्स तयार करत जा. ह्याच्यामुळं गणित बरोबर आहे याची 100% अश्युरिटी येते. सेकंड थिंग, तुम्हाला जर्नल एंट्रीज फटाफट पाठ होऊन जातात. ओके. आता या गणितामध्ये तुम्हाला बॅलन्स शीटला सोडून तुम्हाला आणखी 3 अकाउंट्स तयार करायचे आहेत. कोणते कोणते 3 अकाउंट्स तयार करायचे आहेत? जर तुम्ही तयार केलं नसाल तरी सुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला की फटाफट तयार करून घ्या. पहिला आहे ओल्ड गुडविल अकाउंट, दुसरा आहे न्यू गुडविल अकाउंट आणि तिसरा आहे कॅश अकाउंट. असे 3 फॉर्मॅट्स तुम्हाला तयार करायचे आहेत. बॅलन्स शीटला सोडून आणखी 3 फॉर्मॅट्स. ओके डन. हा प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकातला इलुस्ट्रेशन नंबर 7 आहे ऍडमिशन ऑफ पार्टनरचा, जो की पेज नंबर दिलेला आहे 145 वर. पेज नंबर 145 वर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. सो प्रॉब्लेमचे ॲडजस्टमेंट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण काही बेसिक बेसिक पोस्टिंग कव्हर करूयात, जेणेकरून थोडंसं आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटेल गणित करत असताना. ओके. चला, सर्वात पहिला जे दोन्ही पार्टनर्स आहेत त्या दोन्ही पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे 32,000 आणि 28,000 रेकॉर्ड करा पार्टनर्स कॅपिटलच्या CR साईडला. भावेश नावाचा जो पार्टनर आहे त्याचं कॅपिटल दिलेलं आहे 32,000 आणि चंद्राचं कॅपिटल दिलेलं आहे 28,000. ओके. आलिया या गणितामध्ये ॲज अ न्यू पार्टनर म्हणून जॉईन होत आहे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट गणितामध्ये चेक करा बँक बॅलन्स. तुमच्या व्यवसायाच्या बँक अकाउंटमध्ये किती रुपये बँक बॅलन्स आहे? 20,000. राईट. जे जे अकाउंट्स आपण तयार करायलो त्याचं बॅलन्स आपण फटाफट ट्रान्सफर करायलो. जसं की इथे कॅश अकाउंट्स आपण तयार करायलो, तर इथं मी लिहितो बँक अकाउंट टू बॅलन्स BD टोटल 20,000 रुपीज. ग्रेट. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्या प्रॉब्लेममध्ये जे जे पोस्टिंग झाले मी त्याला सर रेड कलरने हे करायलो. ओके डन. त्यानंतर आता आपण स्टार्ट करूयात ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट पासून. ओके. त्याच्यानंतर पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. सर्व स्टुडंट्स आता स्ट्रीम चालू असताना मला कंटिन्युअस विचारत असतील की गुडविल अकाउंट तयार नाही केलं तर चालते का? तर हे बघा, गुडविल अकाउंट जे आपण प्रिपेअर करायला होतं, ओके, जे
वर्किंग नोटमध्ये तुम्ही बघता इथं गुडविल अकाउंट जे तुम्हाला प्रिपेअर होताना दिसायलेत, तर ह्याला मार्क नाही आहेत. या गुडविल अकाउंटला मार्क नाही आहेत, बट फक्त आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून मी इथं क्लिअर करायला, म्हणजे इथं गुडविल अकाउंट प्रिपेअर करायला. तुम्ही जर अकाउंट तयार केला नाहीत तर तुमचे मार्क कटणार नाहीत, बट तयार केलं तर अंडरस्टँडिंग सोपी होते. ओके, आता जेवढे 37 स्टुडंट आहेत त्यांना कळालं असेल. याच्यानंतर जर इफ इन केस कोणी कमेंटमध्ये कमेंट केलं तर समजून घ्यायचं त्यानं लेट लतीफ जॉईन केलेलं आहे. डन. चलो, आता गणितामध्ये चेक करा की बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अगोदरपासून गुडविल किती दिलेलं आहे, 42,000. आणि आलिया नावाची जी न्यू पार्टनर व्यवसायात जॉईन होत आहे तिनं ॲज अ गुडविल म्हणून किती आणत आहे, तर तिनं ॲज अ गुडविल म्हणून 20,000 रुपये आणत आहे. राईट, तिनं ॲज अ गुडविल अकाउंट म्हणून किती रुपये आणत आहे, 20,000 आणत आहे. तर सर्वात पहिले कन्फर्म करून घ्या की हा जो इथं गुडविल दिसायला आहे, राईट, हा कोणता गुडविल आहे, हा ओल्ड गुडविल आहे. राईट, आणि हा जो 20,000 इथं तुम्हाला दिसायला आहे हा आहे न्यू गुडविल, जे की न्यू पार्टनर मार्फत आणलेला आहे. कोणताही ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये जेव्हा न्यू पार्टनर व्यवसायात येत असतो तर मोस्ट ऑफ टाइम जे पण त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं असते ॲज पर दॅट ॲग्रीमेंट त्यांना न्यू पार्टनर कॅपिटल आणि गुडविलची अमाऊंट आणत असतो. ओके, कॅपिटल व्यवसायासाठी आणत असतो आणि गुडविल व्यवसायाच्या पार्टनरसाठी आणत असतो. वाय? कारण व्यवसायाला झिरोपासून हिरो बनवण्यापर्यंत पार्टनर्सचा, ओल्ड पार्टनर्सचा पूर्णपणे सहभाग होता आणि काही ना काही फायनान्शियल बेनिफिट त्यांना मिळायला पाहिजे म्हणून न्यू पार्टनर मार्फत ओल्ड पार्टनर्सला गुडविल देण्यात येतो. आता कधीही लक्षात घ्या, जेव्हा न्यू पार्टनर गुडविल आणला 20,000, याला म्हणायचं न्यू गुडविल, आणि जे अगोदरपासून दिलेलं आहे ह्याला म्हणायचं ओल्ड गुडविल. ओल्ड गुडविलवर कधी पण ओल्ड पार्टनरचा अधिकार असते. या गणितामध्ये ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत, फटाफट कमेंट करा की या गणितामध्ये ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत. सर, ओल्ड पार्टनर्सचे नाव आहेत भावेश आणि चंद्रा. राईट, ह्या 42,000 वर फक्त आणि फक्त भावेश आणि चंद्राचाच अधिकार आहे, कारण न्यू पार्टनर व्यवसायात येण्याच्या अगोदरचं गुडविल आहे ते. ओके, आता गुडविल अकाउंट हे एक ॲसेटचं अकाउंट आहे. ॲसेट ऑलवेज कोणतं बॅलन्स दर्शवते, ॲसेट ऑलवेज डेबिट बॅलन्स दर्शवते. तर ओल्ड गुडविल अकाउंटच्या डी आर साईडला येऊन इथं लिहायचं आहे बॅलन्स बीडी, आणि इथं अमाऊंट टाकून टाकायची आहे 42,000. इट मीन्स तुमच्याजवळ अगोदरपासून किती रुपयाचा गुडविल होता, 42,000. ओके, आता कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला मी प्रश्न विचारतो. फर्स्ट ऑफ ऑल भिसे, तू मला सांग की ह्या 42,000 वर कोणाचा अधिकार आहे. ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत, नाव. भावेश चंद्रा. राईट, भावेश आणि चंद्रा हे ओल्ड पार्टनर्स आहेत. आता मला सांग, ते जे 42,000 रुपये आहेत हे ओल्ड पार्टनर्स कसं वाटून घेतील, इक्वल वाटून घेतील का त्यांच्या रेशोनुसार वाटून घेतील. त्याच्या रेशोनुसार. रेशो काय आहे त्यांचा, 3 3 वाट बरं 42,000ला 3 ना. 31,500, 10,500. ओल्ड गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. टोटल ओल्ड गुडविल आहे 42,000. त्या 42,000ला तुम्ही जर 3-1 डिस्ट्रीब्यूट केलं, राईट, तर भागिले 4, 10,500 गुणिले 3, 500 गुणिले 1, 31,500 आणि 10,500. ओके, आता सांग, ओल्ड गुडविल जर ओल्ड पार्टनर्स घेऊन गेले, अगोदरपासून 42,000 होतं. साधं सिंपल लॉजिक आहे की न्यू पार्टनर येत असताना ऑलरेडी 20,000 रुपये गुडविल आणायला आहे, तर ओल्ड पार्टनर्स काय करतील, त्यांचं जेही गुडविल व्यवसायाचं होतं ते व्यवसायातून घेऊन जातील, रिटर्न ऑफ करतील. रिटर्न ऑफ केले म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कोणत्या साईडला गेलं, डी-आरला. काय वाटतं बीसीआयची जनरल एंट्री काय होईल. भावेश कॅपिटल अकाउंट DR 31,500, चंद्रा कॅपिटल अकाउंट DR 10,500 टू गुडविल अकाउंट CR
42,000. हे सगळं वर्किंग नोटमध्ये नोट डाऊन करायचंय. भावेश कॅपिटल अकाउंट डी आर, चंद्रा कॅपिटल अकाउंट डी आर 31,500, 10,500 टू गुडविल अकाउंट सी आर 42,000. हे झाली त्याची जर्नल एंट्री, राईट. आणि ह्या जर्नल एंट्रीचा हा लॉजिक समजावा म्हणून तुम्हाला समटाइम्स मी स्टुडंटला सजेस्ट करतो की ओल्ड गुडविल अकाउंट आणि न्यू गुडविल अकाउंट तयार करा. सुरुवातीला फर्स्ट टाइम गणित करत असताना एकदा ते ह्या क्वेश्चन मध्ये प्रो झाले की मग करणं गेलं तरी चालेल. ओके, डन. चला इथं लिहा टू गुडविल जर्नल एंट्रीनुसार 31,500, 10,500 अँड दुसरी पोस्टिंग जाईल याची ओल्ड गुडविल अकाउंटच्या सी आर साईडला बाय भावेश कॅपिटल बाय चंद्रा कॅपिटल 31,500 अँड 10,500. अक्षय काय वाटतंय, ओल्ड गुडविलचा हिसाब बरोबर झाला का? आता मॅटर क्लोज झाला का? हो सर, झालं सर. किती होता आपला जो ओल्ड गुडविल? 42,000. 42,000 होतं. 42च्या 42,000 ओल्ड पार्टनर्स न्यू पार्टनर आल्याबरोबर घेऊन गेले, त्याला दाखवले सुद्धा नाही तर, राईट. तर मग एकच जर्नल एंट्री करायचं आहे तुम्हाला, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डी आर टू गुडविल अकाउंट सी आर. ह्या सेम गुडविल आय थिंक तुमच्या पुस्तकामध्ये इलुस्ट्रेशन 3 का इलुस्ट्रेशन 4 मध्ये सुद्धा असंच एका ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आय थिंक 72 आणि 18 असं काहीतरी आहे. डन. चला आता हे झालं ओल्ड गुडविलशी रिलेटेड. आता गणितामध्ये चेक करा, आलिया नावाची जी न्यू पार्टनर आहे ते व्यवसायात किती रुपये गुडविल आणत आहे? 20,000. भार्गव तुझ्यासाठी प्रश्न आहे, आवाज ऐकू आलाय का? हो सर. आलिया जर गुडविल आणत असेल व्यवसायामध्ये तर जर्नल एंट्री काय वाटते? कॅशबॅक अकाउंट डी आर टू गुडविल अकाउंट सी आर. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट्स डी आर टू गुडविल अकाउंट सी आर. ओके, समजायसाठी आपण टू न्यू गुडविल अकाउंट सी आर असं लिहूया. डन. चला सर्वात पहिला आपण करूया त्याची पोस्टिंग न्यू गुडविल अकाउंटच्या डी आर साईडला, सॉरी एक सेकंड, कॅश अकाउंटच्या डी आर साईडला या. टू न्यू गुडविल 20,000. दुसरी पोस्टिंग न्यू गुडविलच्या सी आर साईडला बाय बँक अकाउंट 20,000. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट अक्षय, या गणितामध्ये गुडविल कोणता आहे? A1 A2 आहे का एक्झॅक्ट कोणता आहे? A1 आहे सर. A1 आणि A2. A1 आणि A2. A2. हा, काय A2 ची एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट डी आर टू भावेश कॅपिटल अकाउंट सी आर, चंद्रा कॅपिटल अकाउंट सी आर. राईट. पहिली एंट्री केला आपण गुडविल ब्रॉट बाय न्यू पार्टनर. दुसरी एंट्री होईल न्यू गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स.
याची जनरल एंट्री होईल गुडविल अकाउंट्स DR2 भावेश कॅपिटल टू चंद्रा कॅपिटल 20,000. अक्षय, गुडविल अकाउंट या हा, भाविक कॅपिटलला 15, हम्म, चंद्रा कॅपिटलला 5,000. 20,15,5 राईट. 20,15,5 गुडविल अकाउंट DR2 भावेश कॅपिटल टू चंद्रा कॅपिटल अकाउंट CR 20,15,5. आता बस जसं जनरल एंट्री केला तसं पोस्टिंग करा. न्यू गुडविलच्या DR साईडला या, इथं लिहा टू भावेश कॅपिटल टू चंद्रा कॅपिटल. नेक्स्ट पोस्टिंग जाईल गुडविल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CR साईडला. राईट. हा, आता चेक करा अक्षय, याच्यामध्ये न्यू गुडविल अकाउंट क्लोज होईल का ऑटोमॅटिक, कारण दोन्ही साईडला 20,000 20,000 आहेत, तर याचा हिसाब मिटला. हो सर, हो. हा, आणि आतापर्यंत जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत त्याच्यामध्ये तुला किती जनरल एंट्रीज दिसलेत ओव्हरऑल? किती जनरल एंट्रीज झालेत आतापर्यंत जेवढेही आपण गणित केला, किती जनरल एंट्रीज झालेत? भिसे, हर्षद, 3 झाले सर, 3 झाले. 3 झालेत राईट. कोणते कोणते? एक A1 आणि A2 आणि ओल्ड गुडविल. ओल्ड गुडविल डिस्ट्रीब्युट. हा, A1 A2 आणि ओल्ड गुडविल डिस्ट्रीब्युटेड 3 एंट्रीज झालेत आतापर्यंत. ओके, ह्या दोन्ही गुडविलची नोंद बॅलन्स शीट मध्ये होत नाही हा, कारण ऑलमोस्ट क्लोज झालेला आहे. हा, तुम्ही हे गुडविल आलं म्हणून बँक अकाउंटची बॅलन्स शीट हे इनडायरेक्टली गुडविल जाईल, बट प्रॉपर गुडविल जाणार नाही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या गणितामध्ये. ओके, डन. चला, हे झालं पहिली ऍडजस्टमेंट. सेकंड ऍडजस्टमेंट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की नेसेसरी अमाऊंट ऑफ हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. ओके, आता प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला क्लिअर कट मेन्शन केलेलं असते की बाबा न्यू पार्टनर किती रुपये कॅपिटल आणायले, आणि आपण सुद्धा ह्या स्ट्रीममध्ये हे गणित घेत आहोत. हे फक्त ह्या एवढ्या लाईनसाठी म्हणा किंवा ह्या 6व्या ऍडजस्टमेंटसाठी म्हणा, आपण पूर्णच्या पूर्ण हा स्ट्रीम घेत आहोत. ओके, आता याच्या अगोदरची जर गणितं बघताल तुम्ही, तर आता उदाहरणार्थ पूनमचं बघा. ओके, ह्या गणितामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की पूनम कॅपिटल किती आणायली, 1,20,000. ओके, त्याच्या अगोदरचं जर एखादं गणित बघताल तर त्याच्यामध्ये सुद्धा मोहिनी कॅपिटल आणायली त्या प्रॉब्लेममध्ये 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयाचं मोहिनीचं कॅपिटल आहे. बट या गणितामध्ये नेसेसरी कॅपिटल म्हणलेलं आहे, जे की आपल्याला फाइंड आउट करायचं की एक्झॅक्ट तिचं कॅपिटल किती येईल. ओके, देन त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करणे. ओके, तर कॅपिटल अकाउंट जे आहे ते 2 प्रकारे ऍडजस्ट होते. अगोदर बेसिक कन्सेप्ट समजून घ्या की कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करणे. ओके, तर आता ह्याच्यातला पहिला प्रकार आहे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करत असताना जे की तुम्ही जे बेस कॅपिटल गृहीत धरता, बेस कॅपिटल ते न्यू पार्टनरचं गृहीत धरणे, आणि दुसरी मेथड आहे की ज्याच्यामध्ये जे तुम्ही बेस कॅपिटल गृहीत धरता ते ओल्ड पार्टनरचं धरणे. ओके, आता या गणितामध्ये जे आपल्याला बेस कॅपिटल घ्यायचं आहे ते ओल्ड पार्टनरचं घ्यायचं, आणि ह्याच्या सोडून जे बाकी सगळे गणित आहेत त्याच्यामध्ये न्यू पार्टनरचं कॅपिटल ॲज अ बेस कॅपिटल म्हणून घेता. आता हे एक्झॅक्ट हे भानगड काय की एक्झॅक्ट बेस कॅपिटल म्हणजेच काय, साधं सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला तुमच्याच पुस्तकातलं एक गणित दाखवतो. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की
कॅपिटल्स ऑफ आदिल अँड समीर बी ऍडजस्टेड. आदिल आणि समीरचे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करा. टेकिंग राजूज कॅपिटल ॲज अ बेस. कोणाचं कॅपिटल बेस कॅपिटल म्हणून धरायचा? राजू. आता राजू हा कोण आहे? सर राजू हा न्यू पार्टनर आहे. मग आपण काय करतो? साधं सिंपल लॉजिक धरतो की राजूला 4 पैकी 1 हिस्सा मिळालाय, तर तो किती 1000 आणणार? 30. रिमेनिंग पार्टनर 4 पैकी किती आणायले? 3 हिस्सा. मग त्याने किती आणतील? 3 त्रिक 9, 90,000. टोटल व्यवसायाचं ऍडजस्टेड कॅपिटल किती झालं? 1,20,000. आणि हा 1,20,000 ला आपण काय करतो? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू PSR ना भाग देतो. आणि मग त्याचे 2 पोस्टिंग. पहिली पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या DR ला करतो आणि दुसरी पोस्टिंग लॅबिलिटीज साइडला करतो. राईट. हे प्रोसिजर आतापर्यंत आपण करत आलोत. कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करणं म्हणजे इथंपर्यंत क्लिअर झालं का? किंवा हे 1,20,000 कसं आलं, किंवा ह्या 1,20,000 ला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार भाग देऊन त्याची पहिली पोस्टिंग ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या DR ला, दुसरी पोस्टिंग लॅबिलिटीज साइडला जाते. हे कधी ना कधी तुम्ही केलं असाल तर फटाफट थम्सअपचं इमोजी शेअर करायचं. कारण हे जे ऍडजस्टेड कॅपिटल 1,20,000 काढलं, तर हे तुम्ही राजूच्या न्यू पार्टनरचं कॅपिटल गृहीत धरून काढलं. जे बेस घेतला होता तुम्ही, हे न्यू पार्टनरचं घेतला होता. ओके. आता या गणितामध्ये आपल्याला जो बेस कॅपिटल घ्यायचा आहे, तो बेस कॅपिटल आपल्याला घ्यायचा आहे कोणाचा? चेक करा. ओल्ड पार्टनर्स टोटल ॲज अ बेस आफ्टर ऍडजस्टमेंट. आपल्याला कोणाचा कॅपिटल घ्यायचा आहे? ओल्ड पार्टनरचा कॅपिटल ॲज अ बेस कॅपिटल म्हणून घ्यायचा आहे. सो ॲट दिस मोमेंट ते ट्रान्झॅक्शन करणं आपल्याला पॉसिबल नाही, बट आपण बाकी सगळे ऍडजस्टमेंट झाल्यानंतर ते कॅल्क्युलेट करूयात. ओके, डन. चलो ग्रेट. हे यार, हे डिसअपॉइंटेड इंडियन क्रिकेट फॅन हा बटातो, तो 1-2 दिवसासाठी थोडंसं चॅनलपासून दूर राहा. हा, तुला काय गरज आहे? तुझं सरनेम काय, हे काय, ते काय? तू गेलास बटाटा, 2 दिवस बाहेर राहायचं तू. डन. पुन्हा आलास की हातपायच तोंड टाकतो बडा तुझे. हा, चलो. फर्स्ट ऍडजस्टमेंट तर आपलं अर्धा पार्ट झाला इथून. ओके. नेक्स्ट आता ऍडजस्टमेंटचा सेकंड ऍडजस्टमेंट. ओके. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? अंजू अँड ओल्ड कस्टमर, अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड हॅज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. साधं सिंपल लॉजिक आहे. बॅड डेट रिकव्हरीची ऍडजस्टमेंट आहे. पुस्तक जवळ असेल तर लिहून टाकायचं. बॅड डेट्स रिकव्हरी. बॅड डेट्स रिकव्हरी म्हणजे काय? की तुमच्या व्यवसायाला कोणी ना कोणी पैसे देणं बाकी होतं, जे की ते क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. कोण पैसे देणं बाकी होतं? अंजू. तर त्या अंजूनं ₹400 देणं बाकी होतं, जे की बॅड डेट्स म्हणून तुम्ही रेकॉर्ड केला होता. आता ते ₹400 वसूल झाले. राईट. मग साधं सिंपल एंट्री आहे. कॅश बँक अकाउंट DR ला तुम्हाला लिहायचं आहे. वहीच्या बॅक साईडला या, म्हणजे ज्या पेजवर तुमचं गणित संपायलंय त्याच्या वर्किंग नोटच्या पेजवर या. इथं असं लिहा, बॅड डेट्स रिकव्हरी. भार्गव, जनरल एंट्री सांगतोस का काय होईल याची? कॅश बँक अकाउंट DR टू बॅड डेट अकाउंट CR. कॅश बँक अकाउंट DR टू, सॉरी, कॅश बँक अकाउंट DR. कॅश बँक अकाउंट DR टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता जर समजा आपण नॉर्मल जनरल एंट्रीज करायला होतो, ओके, 11वीच्या पुस्तकातले, तर त्यावेळेस जनरल एंट्री होते कॅश बँक अकाउंट DR टू बॅड डेट्स रिकव्हरी अकाउंट CR. बट इथं बॅड डेट्स रिकव्हरी अकाउंट नाही. इथं ते ₹400 तुझ्यासाठी इन्कम आहेत. ओके. त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली तुझ्या ॲसेटची किंमत वाढायली का? बुडालेले पैसे आले, डेटर्सची किंमत वाढायली. ओके, रिकवर केलास, त्यामुळे एंट्री येईल रिव्हॅल्युएशन अकाउंट CR. कॅश बँक अकाउंट DR टू रिव्हॅल्युएशन अकाउंट CR. ओके.
चला या आता सर्वात पहिले बँक अकाउंटच्या डीआर साईडला या, तिथे लिहा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, बारीक अक्षरामध्ये लिहायचं रिकव्हरी 400, आणि दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या सीआर साईडला जायचं, इथे लिहायचं बॅड डेट्स रिकव्हरी, कारण 400 रुपये आपण वसूल केलं. डन. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट नंबर 3, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग टेकन ॲज 40,000. चेक करा लँड अँड बिल्डिंगची किंमत अगोदर किती होती 30,000, आता किती झाली 40. मला फक्त एवढं सांगायचंय 10,000 जी किंमत वाढली ते रिव्हॅल्युएशन डीआर ला जाईल का सीआर ला जाईल. जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिले, अगोदर किंमत 30,000 होती, आता झाली 40, तर 10,000ची पोस्टिंग कुठे जाईल रिव्हॅल्युएशनच्या? अप्रिशिएट 10%. चला ग्रेट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व. आता साधं सिंपल लॉजिक आहे. वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व म्हणजे काय? वर्कमॅन म्हणजे कामगार, कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई राखीव. अनेक व्यवसायामध्ये जिथं काम करणारे जे कर्मचारी असतात ते हजारोच्या संख्येत असतात, 15,000 कर्मचारी, 16,000 कर्मचारी, मोस्ट ऑफ टाइम कन्स्ट्रक्शन साईटवर. ओके. आणि तिथं दर एक दिवसाआड कुठं ना कुठं काही कर्मचाऱ्याचं काही ना काही दुर्घटनेमध्ये हाताला लागत असते, हात फ्रॅक्चर हो, पाय फ्रॅक्चर हो, किंवा दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होऊ शकते. तर अशा वेळेस नुकसान भरपाई म्हणून त्याच्या परिवाराला वगैरे अनेक वेळा व्यवसायातून जसं जनरल रिझर्व बाजूला काढून ठेवण्यात येते, तसं वर्कमॅन कॉम्पन्सेशन म्हणून कामगारांचं नुकसान भरपाई द्यावी लागेल व्यवसायाला म्हणून काही ना काही अमाऊंट बाजूला काढण्यात येते. तसं या गणितामध्ये चेक करा, अगोदरपासून यांच्या व्यवसायानं किती रुपये बाजूला काढले होते. 30,000, जे की इथे लॅबिलिटीजला दर्शवायले. त्या 30,000 मध्ये आणखी यांनी 10,000 रुपये टाकले. फक्त एवढं सांगायचं, ते 10,000 रुपये टाकल्यामुळं लॅबिलिटीज मध्ये वाढ झाली का लॅबिलिटीज घट झाली? सर लॅबिलिटीज वाढली. आता तुम्हीच सांगायचंय लॅबिलिटीज वाढली म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला येईल? इन्क्रीज इन लॅबिलिटी, डीआर. करेक्ट. या लॅबिलिटीज साईडला या, वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व अगोदरपासून होतं 30,000, ऍड इन्क्रीज इन रिझर्व्स, $40,000. दुसरी पोस्टिंग लिहा रिव्हॅल्युएशनच्या डीआर साईडला, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे अनअकाउंटेड अक्रूड इन्कम्स. अक्रूड इन्कम्सला असं अंडरलाईन करा, असं एक बाण याच्या बाहेरच्या साईडला ना, आउटस्टँडिंग इन्कम. राईट. याला दुसरं नाव काय आहे? आउटस्टँडिंग इन्कम. ओके. साधं सिंपल आहे की 200 रुपये आपल्याला कशाचे तर येणं बाकी होते, जे की आपण अकाउंटिंग मेंटेन करत असताना विसरलो होतो. ओके. तर ते अकाउंटेड करायचं आहे. अकाउंटेड म्हणजेच काय? मोजायचं आहे वापस.
की विसरलेले पैसे वापस ऍड करायचे आहेत. आता व्यवसायासाठी आउटस्टँडिंग इन्कम आहे ते, त्यामुळे दोन पोस्टिंग, पहिली पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशनच्या सीआर साईडला बाय आउटस्टँडिंग इन्कम, बॅलन्स शीटच्या असेटला. बिसे बॅलन्स शीटच्या ऍसेटला दुसरी पोस्टिंग का होते याची? आपल्याला येणं बाकी आहे, आपल्यासाठी असेट आहे. येणं बाकी आपल्यासाठी ऍसेट आहे त्याच्यामुळं. ओके. आणि जर एक्सपेन्सेस राहिला असतं मग कुठे गेलं असतं दुसरी पोस्टिंग? लायबिलिटी. शबाश, डन. ओके. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 6. ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जे कॅपिटल पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार मेंटेन करायचं. ओके. सर्वात पहिलं बेसिक काम करा, त्यांचं ओल्ड रेशो बघा किती आहे, 3:1. ओके. त्यानंतर न्यू पार्टनरचा फ्युचरमध्ये हिस्सा किती आहे, 1/5. चला या दोन्हीच्या साह्यानं आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करूया. डन. 3ला 3, 1ला 1, इथे 4. गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 1, 12, 4, 4, 3 चौक 12, सॉरी 4 त्रिकम 12, 4 एका 4, 4 एका 4, 3 एकास 1, 3 एकास 1. अर्थशास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत, सर्च कर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स बाय DHU अकॅडमी, मिळून जातील. ओके, डन. पब्लिक प्रॉफिट लॉस न्यू PSR 3:1 आला तर थम्सअपचा इमोजी शेअर करा, आपण एक स्टेप अहेड जाऊया. डन. चल त्याच्यानंतर सर्वात पहिले आपण काय करूयात, राहिलेले पोस्टिंग्स करून घेऊयात, कारण ॲट दिस मोमेंट जोपर्यंत आपल्याला रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट लॉस मिळत नाही तोपर्यंत बाकी एकही ॲडजस्टमेंट आपल्याला करता येत नाही. ओके, सो टेम्पररी बेसिसवर आपण होल्डवर ठेवूयात त्या ॲडजस्टमेंटला, बाकी सर्व पोस्टिंग्स कव्हर करून घेऊ, स्टार्टिंग विथ बॅलन्स शीट ॲसेट साईड. ओके, बँक झालं. डेटर्सची किंमत तुम्हाला काही अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे, फटाफट सांगा डेटर्सची कोणती प्राइस घेऊ, 13,000 घेऊ का 12,000 रुपये घेऊ? डेटर्सची एक्झॅक्ट 12,000 रुपये. कोणती प्राइस घेऊ, 12 का 13? 12. कारण काही म्हणलंच नाही ना बॅड डेट्स वगैरे, डायरेक्ट 12,000 रुपये ॲज इट इज ॲसेटला लिहून टाकूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल, ॲसेटला लिहून टाका 10,000. स्टॉक 25,000. स्टॉक नंतर आहे लँड अँड बिल्डिंग, ऑलरेडी झालं, ओल्ड गुडविल सुद्धा झालं, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅबिलिटीज साईडला क्रेडिटर्स 20,000. सर तुम्ही स्टॉक 25,000 घेतला सर, 20,000.
कुठं भिसे हे का प्रॉब्लेम मध्ये लिहिलं 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 हो करेक्ट केलं हा 20,000. त्यानंतर क्रेडिटर्स 20,000. क्रेडिटर्स नंतर वर्कमॅन कॉम्पन्सेशन फंड झालं. जनरल रिझर्व आहे 24,000. भिसे ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये जनरल रिझर्व कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करण्यात येते, सगळ्यांनाच का फक्त ओल्ड पार्टनर्सला का फक्त न्यू पार्टनर? फक्त ओल्ड पार्टनर्सला फक्त फक्त ओल्ड पार्टनर कोणत्या रेशोनुसार? ओल्ड रेशन ओल्ड रेशो किती आहे? 300 कर डिस्ट्रीब्यूट किती येईल? 18,000 6,000 लास्ट टाइम गणित कधी केला होता भिसे? मी पहिले केलं होतं सर, जेव्हा शिकवलं तुम्ही तेव्हा. खरं बोललास की शपथ सर. कोणाची? आता तुम्ही ज्याची समजायचं त्याची समजा आता. म्हणजे मी जे समजवलं ते करेक्ट आहे. ओके डन. जनरल रिझर्व 18,000 आणि 6,000 3:1 या रेशोनुसार लिहून टाकलं आपण. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भावेशचे कॅपिटल 32 आणि 28 लिहून टाकलं. ओके चला आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूयात आणि चेक करूयात की एक्झॅक्ट किती येईल रिव्हॅल्युएशन अकाउंटचं जे पण काय प्रॉफिट येत आहे और लॉस येत आहे. सर्वात पहिले चेक करा रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती बाजू मोठी दिसायली. ज्ञानेश्वर CR 10,600 10,600 राईट. 600 प्रॉफिट आहे. 600 रुपये प्रॉफिट. राईट. 450 150 टू रिव्हॅल्युएशन. अरे कोण जॉईन झाला आता? पांडुरंग. संतोष पवार आहे की नाही आजच्या स्ट्रीम मध्ये? गेला सर, बॅक झाल्यानंतर. अच्छा गेला सर, होता जॉईन. होता की जॉईन? ओके तो झाला होता, नंतर आणखी गेला. भावेशला 450, चंद्राला 150. भावेश चंद्र. आलियाला आर्याला काय तरी भार्गव आलियाला काही द्यायचं का हिस्सा? नाही सर. रिझन आर्या न्यू पार्टनर आहे ना सर, ते टॉपिक रिव्हॅल्युएशन टॉपिक ओल्ड पार्टनर्सलाच सर. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सलाच जाते. आलिया न्यू पार्टनर आहे. ओके करेक्ट. भार्गव कमेंट मध्ये मुलं विचारायलेत की इश्यू ऑफ शेअर्स कधी घ्यायचं मग? कधी पण घ्या सर. उद्या घ्यायचं. उद्या घ्या उद्या. इश्यू ऑफ शेअर्स उद्याच? सर सर आंघोळ करते सर. असं का? बरं लाईट ना घ्या सर. चालू आहे तर तुम्ही घ्या सर. मग उद्या रिटायरमेंट येते. हो येऊ द्या सर, जाऊ दे, तेच घ्या. बर. आणि इथं सिद्धेश नावाचा एक मुलगा म्हणाला भार्गव की संध्याकाळी रेंज येणार गेली म्हण, सकाळी अकाउंटचा क्लास घ्या म्हणाला. किती वाजता? नको सर, सकाळी. सकाळी सकाळी भार्गवची रेंज राहणार यार, तुम्हाला काय माहित आहे, दिमाग चालला 12 वाजेपर्यंत त्याचं. दिमाग अकाउंट साठी जे दिमाग कॉन्सन्ट्रेशन लागते ते 12च्या अगोदर जमणार. त्याच्यासाठी तर बोर्डानं तुमचा पेपर दुपारी 3 ते 6 ठेवलेला आहे. माहित आहे का? सकाळी सकाळी दिमाग चालला म्हणून. त्यामुळे हे टाइम बेस्ट आहे. कारण अरे खूप साऱ्या मुलांजवळ मोबाईल नसतं. ओके अँड पालक वगैरे घरी नसतात, कामाला वगैरे घेऊन गेलेले असतात. संध्याकाळी प्रत्येकाचे आई वडील येतात, घरी आल्यानंतर त्यांचा मोबाईल असतं आणि इंटरनेटची स्पीड पण फास्ट असतं. ओके हां
आता भार्गव एवढा बिझी माणूस असून सुद्धा वेळात वेळ काढून नसता हे टाइम त्याचं बिझी असतं ओके, तरी सुद्धा वेळ काढून तर आपल्यासाठी स्ट्रीम मध्ये यायला आहे. सो तुम्ही त्याचा अपमान करायला स्ट्रीम सकाळी म्हणून. ओके चला भाई, ऍट दिस मोमेंट पर्यंत सर्व गोष्टी कंप्लीट झाले. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं काय नाही ते. ओके, सर्वात पहिले भिसे आपले सगळे ऍडजस्टमेंट झालेत का चेक कर बरं एक वेळेस. कोणते राहिली नाही का चेक करा फटाफट, सगळे ऍडजस्टमेंट झाले. डन, हे सगळे झाले. एक आहे सर पेंडिंगला पडलेली. 6वी ना, 6वी ऍडजस्टमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर पोस्टिंग सगळे झाले का बघा एक वेळेस. पोस्टिंग झाले सर झाले. पोस्टिंग पण सगळे झाले. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ज्याच्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत एवढं वाट बघितलं ते एक्झॅक्ट ॲक्च्युअल कॅपिटल. ओके, आता वापस आणखी एक वेळेस सांगतो, जेवढेही स्टुडंट लेट जॉईन झालेत किंवा एक वेळेस रिव्हिजन म्हणून, की कॅपिटल अकाउंट जे आहे ते दोन प्रकारे ॲडजस्टमेंट होते. ओके, एक बेस कॅपिटल न्यू पार्टनरचा धरून आणि एक बेस कॅपिटल ओल्ड पार्टनरचा. न्यू पार्टनरचा धरून जर बेस कॅपिटल काढलं तर काही अशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जाते. जसं की आता इथं चेक करा, राजू नावाचा जो न्यू पार्टनर होता, थोडासा कमेंटमध्ये सगळेजण थांबा, उद्याच बघूयात आपण, थोडंसं फोकस करा. ओके, 30,000 रुपये राजू ॲज अ न्यू पार्टनर म्हणून आणायला आहे आणि इथं कॅपिटल ॲडजस्टमेंट व्हायला आहे. ओके, तर तुम्हाला मी हिंट दिली होती की सरळ सरळ 30,000चा गुणाकार या छेदातल्या संख्येसोबत करायचं. छेदातली संख्या किती आहे? 4. राईट, 30,000 गुणिले जर 4 केलं, 3 चोक 12, किती निघते? 1,20,000. हे झालं तुमचं ऍडजस्टेड कॅपिटल. कसं फाइंड आउट केलं? बेस कॅपिटल, ह्या जो 30,000 आहे तो बेस आहे. हा बेस कॅपिटल कोणाचा आहे? न्यू पार्टनरचा आहे. न्यू पार्टनरच्या कॅपिटलच्या आधारे तुम्ही टोटल व्यवसायाचं ऍडजस्टेड कॅपिटल फाइंड आउट केलं. आता इथं तुम्हाला कोणाचं कॅपिटल गृहीत धरा म्हणत आहेत? ओल्ड पार्टनर्सचं. तर आता ओल्ड पार्टनर्सचे व्यवसायात किती एक्झॅक्ट कॅपिटल आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला या स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिला, जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत फटाफट भावेशच्या CR साईडला जेवढेही हे 4 बॅलन्सेस दिसायलेत तुम्हाला, ह्याची बेरीज करायची आहे. 65 आणि 500. एक मिनिट आपण कॅल्क्युलेटरवर करूयात. हा, 32,000 62,405. 62,450. Just 1 second. भावेश CR साईड 65,450. ओके, 65,450. फक्त एवढेच बॅलन्सेस तुम्हाला कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलेलं आहे. ओके, हा बघा, हे एवढेच बॅलन्सेस. बाकी पुस्तकीतलं काय धरायचं नाही. 65,450 त्यातून मायनस करा 31,500, कारण ते त्याचं DR आहे. DR बाजू 31,500. 33,950. 33,950. राईट, भावेश DR साईड 33,950. DR स्टाईल 31,500. अरे हा, लिहून जगू देणार बाई, थोडं जरी चुकलं तरी अवघड आहे. ऍक्च्युअल कॅपिटल ऑफ भावेश, ऍक्च्युअल कॅपिटल त्याचं किती आहे? 33,950. डन, शबाश. चला, त्याच्यानंतर आता चंद्रा. चंद्रा CR साईड
28, 5 आणि 6. 39,150. 39,150. शबाश. हे चंद्राची CR बाजू उत्पन्न 10,500 डिअर साहेब. 10,500. 28,750. 28,650. राईट, 28,650. ओके, डन. क्लिअर इथपर्यंत? काही इश्यू नाहीये. इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. फटाफट थम्सअपचा इमोजी शेअर करा. एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये आणि मी जे कॅल्क्युलेटर अलाउड करायला होते आजच से मजबूर, कारण बीकॉम पासून सवय झालेली आहे कॅल्क्युलेशन्सची. डन. झूम कॉलवर कनेक्ट करायसाठी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा लागेल, मग मी तुम्हाला ऍड करेन. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मेसेज करू शकता. ओके, चला आता थोडंसं फोकस करा. इथं काय सांगण्यात आलेलं आहे. ओके, चला आणखी एका स्टुडंटला हाकलून द्यायचा वेळ आलेला आहे. हे SG कोण आहे? अननेसेसरीली जर तुम्हाला खरंच शिकायची इच्छा असेल तरच उगा यार स्ट्रीमला जॉईन करायचा. अदरवाईज काही काही मुलं इथं खरं खरं लक्ष देऊन अभ्यास करतात. इथं येऊन चार चौकामध्ये थोडक्यात सांगायचं तर हागू नका. ओके, सो बाय बाय SG. संपला तुला आता मर्जेपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल दिसणार. आता यूट्यूबवर गेला आहे ना कामात. हा झाला चॅनलवरून ब्लॉग. गेल्या वर्षी स्ट्रीम चालू असताना जवळपास 47 जणांना ब्लॉक झाले होते. यावर्षी आजच्या स्ट्रीम मध्ये 2 झालेत. आणखी उद्यापासून किती होतील की आता. हा, सो मेक शुअर करा की तुम्ही कोणाची इथं सेंटिमेंट हर्ट करणार नाही आणि एकमेकांप्रती थोडंसं आदर हे करता. ओके, डन. चला आता साधं सिंपल लॉजिक आहे की व्यवसायामध्ये भावेश आणि चंद्रा हे दोघं पार्टनर्स आहेत आणि ऍट दिस मोमेंट त्यांचं किती रुपये कॅपिटल व्यवसायामध्ये आहे? भावेशचं 33,950 आणि चंद्राचं 28,650. ओके, तर आता साधं सिंपल लॉजिक आहे की न्यू पार्टनर त्यांनी ज्याला ऍड करायलेत. ओके, न्यू पार्टनरला जे ऍड करायलेत ते कोण आहे न्यू पार्टनर? जस्ट 1 सेकंड. अरे एक सेकंड काय बोल नका. थोडं थांबा, शांत बसा रे. बोल नका बे, थांबा. स्ट्रिक्ट चालू आहे. चुकून कट झालं होतं ते. हा, नुसतं एक्सपोज होता चार चौकापुढे. मी चुकून एकदमच ते आलं बटन मी कटचं हे करायला गेलो. अरे बस भार्गव बस, स्ट्रीम चालू आहे. कंट्रोल. डन. हा, तर आपण डिस्कस करत होता की आलियाला जे व्यवसायात ॲज अ न्यू पार्टनर जॉईन व्हायली तर तिला इन फ्युचरमध्ये होणाऱ्या प्रॉफिटचा हिस्सापैकी 5 पैकी 1 हिस्सा त्या आलियाला देत आहेत. तर तुमचं साऊंड येत नाही. एक सेकंड थांब. तर आवाज येत नाही तुमचं. अरे भाई 1 मिनिट थांबा. येवला आता. हा, येले का? हा, राईट. ओके, डन. हा सर. अरे भाई आता लिंक तोड नका. डन, सॉरी फॉर दॅट. आलियाला 5 पैकी 1 हिस्सा त्यांनी द्यायलेत व्यवसायाचा. ओके, तर ह्याचा अर्थ भावेश अँड चंद्रा या दोघांजवळ 5 पैकी किती हिस्से असतील? साधं सिंपल माझा प्रश्न आहे. 5 पैकी 1 हिस्सा आलियाला द्यायलेत तर बाकींजवळ किती असेल? 4. ओके, इथे लिहून टाका 4. शबाश. आता बेरीज करा
4 हिस्से भावेश आणि चंद्राला जात आहेत, तर त्या 4 हिश्श्यासाठी त्यांचं किती रुपये कॅपिटल व्यवसायात आहे, या दोघांची बेरीज करायची. 62,600. बत्तीस 950 प्लस 28,650 62,600 हे या दोघांचं ओल्ड पार्टनरचं कॅपिटल आहे. ओके, ओल्ड पार्टनर्सचं बेस कॅपिटल इथे लिहितो मी. ओल्ड पार्टनर्स बेस कॅपिटल 62,600 5 पैकी 4 हिश्श्याची किंमत, तर 5 पैकी एका हिश्श्याची किंमत किती येईल? 15,650. 15,650. अरे भाई कसं आलं 15,650? 62,000 62,600 भागिले 5. भागिले 5 की 4? उगं काही बी फेक ना का नाटक करायला काय? भागिले 4 हो. भागिले 4 की 5? 4 आहे ते. बिश्या रेकॉर्ड आहे, तू 5 मला तू लय मार खातो, नाटक करायलास काय? नाही हो सर, 4 म्हणलो. 62,600 भागिले 4 करावं लागेल ना. 5 कुठं बे, साधं सिंपल आहे ना हे. 5 पैकी किती हिस्से घ्यावं लागले त्यांनी? 4. 4 कमेंट मध्ये सांगा बरं, भिशा किती म्हणला, 5 म्हणलाय की नाही. आपल्याला रिवाइंड करायचं ऑप्शन आहे की भिशा नंतर स्ट्रीम मध्ये? काय टेन्शन घेऊ लागला, रेकॉर्ड करायचं ऑप्शन आहे ना. हो सर, बघू. हा, 15,650 येईल. ऑल राईट. भिसे ऑपोजिशन पार्टीवाले सरसगट सगळेजण म्हणाले तू 5 म्हणला होतास म्हणून. कुत्ता भौंकता है. अरे ग बस 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 बस, चलो ओके, फोकस करा. न्यू पार्टनर्स कॅपिटल, न्यू पार्टनर्स शेअर 15,650. राईट. एका हिश्श्याची किंमत किती आली? 15,650. कसं आलं चेक करा, जेणे एकदम ब्लँक झालेत त्यांनी, की 62,600 त्यांच्या दोघांचं बेस कॅपिटल आहे. कोणाकोणाचं? भावेश आणि चंद्राचं. जे की किती हिश्श्याची किंमत आहे? 4 हिश्श्यासाठी त्यांनी 62,600 आणायलेत. तर याला भागिले 4 करा, आन्सर किती येईल? 15,650. तर मग माझा साधा सिंपल प्रश्न तुम्हाला आहे, 15,650 रुपये कॅपिटल आलिया आणेल का? यस और नो? हा सर, ऑलरेडी 15,650. काय वाटते? येस. चला, आणखी कोण जॉईन झालेला आहे? पांडुरंग जॉईन आहे का आजच्या क्लासमध्ये? तो आहे. पांडुरंग, जर्नल एंट्री काय होती बडा त्याची? कॅश बँक अकाउंट ईयर टू पार्टनर्स, न्यू पार्टनर्स अकाउंट शेअर. कॅपिटल ब्रॉट बाय आलिया. बैंक अकाउंट DR2. आलिया कॅपिटल अकाउंट CR. 15,650. 15,650. ओके. बँक अकाउंटचे DR ला टू आलिया कॅपिटल, आणि आलिया कॅपिटल अकाउंटच्या CR साईडला जाऊन लिहायचं आहे बाय बँक अकाउंट 15,650. डन. ओके, चला आता प्रत्येक जण चेक करा
की टोटल व्यवसायाचं ऍडजस्टेड कॅपिटल किती झालं. त्या दोघांचं किती होतं 62,600 आणि न्यू पार्टनरचा हिस्सा किती होतं 15,650. या तिघांची बेरीज करा फटाफट. सॉरी दोघांची 62,600 आणि 15,650 ची बेरीज किती येईल. टोटल ऍडजस्टेड कॅपिटल ऑफ बिझनेस 78,260 सॉरी 250. ओके 78,250. आता या 78,250 ला तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तिनास एकास एक. एका हिश्श्याची किंमत किती आली होती 15,650 आली होती. ओके मग 15,650 गुणिले 3 46,950. आता याचे दोन पोस्टिंग कुठे कुठे करायचे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डीआर ला आणि दुसरी पोस्टिंग बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाईल. लायबिलिटी साईड. या 2 डन. 15,650 15,650 46,950. ओके एवढा अवघड प्रॉब्लेम एक्झामला असं जर ऍडमिशन ऑफ पार्टनरचं प्रॉब्लेम आलं तर 10 पैकी फक्त 100 पैकी फक्त 5च जण ह्या प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. बाकी सगळे रिटायरमेंट कडे जातील. बट आपण ह्या 10 वाजताच्या स्ट्रीम मध्ये फक्त अवघड प्रॉब्लेम कडे फोकस करत आहोत. ओके मी जर इथं सोपं प्रॉब्लेम घेऊन बसलं दोन गोष्टी होतात. नंबर एक मुलं स्ट्रीम बघणार. वाय कारण त्यांना ते प्रॉब्लेम येते. दुसरा स्ट्रीम घेऊ देणार का कारण मी सांगण्याच्या अगोदरच आन्सर सांगू टाकतील. मग ते टीचर्सला पण हे राहणार नाही. प्रॉब्लेम असं राहो की पोराची मुंडी दाबून टाकावं प्रॉब्लेम. हा मग त्यानं बरोबर बघते व्यवस्थित. चला आता जे पण सरप्लस कॅपिटल आणि डेफिशिट कॅपिटल येईल ते तुम्हाला कोणत्या अकाउंट न क्लोज करायचं आहे चेक करा. कॅश अकाउंट बनलेला आहे. ओके आता सरप्लस कॅपिटल आणि डेफिशिट कॅपिटल म्हणजे काय की कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट झाल्यानंतर. ओके बघा कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट झाल्यानंतर जर समजा सीआर बाजू मोठी आली तर ह्या सीडी ला म्हणतात सरप्लस कॅपिटल. ओके समजा सीआर बाजू जास्त असली तर मग बॅलन्स शीट जे तुम्ही इकडे लिहिता त्याला म्हणतात सरप्लस कॅपिटल. डीआर बाजू जास्त आली तर इथे जे सीडी लिहिता त्याला काय म्हणतात डेफिशिट कॅपिटल. राईट आता स्टार्टिंग विथ आलिया. आलियाचं दोन्ही बाजू समान आहेत. ओके डीआर आणि सीआर कॅपिटल अकाउंटची डीआर बाजू आणि सीआर बाजू समान आहेत त्यामुळे लिहून टाका 15,650. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चंद्रा. चंद्रा नावाचा जो पार्टनर आहे त्याचं काय जास्त आहे एक्सपेन्सेस जास्त खर्च जास्त आहे कॅपिटलचं का उत्पन्न जास्त आहे. बेरीज करा फटाफट. किती रुपये जास्त आहे 39,150. थांबा 28 प्लस 11 39,150 आले राईट. 39,150 त्याचं उत्पन्न जास्त आहे. उत्पन्न आहे आणि 39 चला सीआर मधून डीआर मायनस करा. कमेंट मध्ये सांगा काय आन्सर. ₹13,000 बिझनेस कोणाला कोणाला द्याव चंद्राला द्याव राईट. 2
बँक अकाउंट टू बँक अकाउंट, बॅलन्स ईडी ट्रान्सफर ऑब्लिक पेड 13,000. दुसरी पोस्टिंग झाली बँक अकाउंटच्या सीआर साईडला. ओके, चंद्रा कॅपिटल येते सर. चंद्रा कॅपिटल. मिस्टर इंडियन मारुती नवीन सबस्क्रायबर जॉईन झाला. ओके, हा नेक्स्ट चंद्रानंतर भावेश. भार्गव काय वाटते, भावेशचं उत्पन्न जास्त आहे की खर्च जास्त आहे? खर्च जास्त आहे सर. खर्च जास्त आहे. हर्षद, 78,450. अरे तुम्हाला एकमेकांना संधी द्यायचं का हाय की नाही? शाळेमध्ये किती भांडून घेतल्या रे तुम्ही बेंचसाठी पट्ट्यासाठी, ही सांगूच देना गेला, सगळं गडबड 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 करायला तुम्ही. आपण त्याला विचारू हर्षदला. भार्गवची जागा धरत होते सर. हर्षद, भावेशचं खर्च किती आला बेटा? 78,450. राईट, 78,450. मायनस करा. 65,450. शिल्लक किती आलेच? शिल्लक 13,000. शिल्लक 13. अरे यानं वापस आला जी बघ, दुसरं चॅनल ओपन करून वापस आलाय. याला पुन्हा एक वेळेस ब्लॉक करतो आता. हा यानं कमेंट करू दे फक्त. याला दिसलं की जे मुंडीच दाबून टाकतो. याला पुरायचं असे 10% खायला गेलं तर म्हण मी. हा कारण मराठी मीडियम मध्ये यार आपण एवढं चांगलं कंटेंट टाकलेलं आहे, ह्याने इथे येऊन हागलेला आहे, तर त्याला कसं करावं सांग की. चला नेक्स्ट 78,450 मायनस करा. डीआर बाजू 78,450 मधून 13,000 रुपये आले. तर आता आपले व्यवसाय पेड करावं, सॉरी आपला व्यवसाय जे आहे ते वसूल करावं. कोणाकडून वसूल करणार आपला व्यवसाय? भावेश कडून. भावेश कडून. राईट, जनरल एंट्री होते कॅश अकाउंट डीआर टू भावेश कॅपिटल अकाउंट सीआर. इथे लिहूयात आपण असं इथं बाय बँक अकाउंट. राईट, बँक अकाउंटच्या डीआर साईडला लिहा टू भावेश कॅपिटल 13,000. चला हे झालं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज. आता बँक अकाउंट क्लोज करा. चेक करा बँक अकाउंटचं किती रुपये बॅलन्स आपल्याजवळ शिल्लक आहे. कमेंट सेक्शन मध्ये सांगा सर्व स्टुडंट जेवढेही व्हिडिओज पाहिले. हो सर. हा, बॅलन्स सीडी 56,050. ओके, नाही याचे दोन मेथड आहे. एक ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कॅश अकाउंट ओपन करू शकता, एका ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त बँक अकाउंट ओपन करू शकता. ओके,
हे कंबाईन केलं तरी चालेल, कारण तुम्हाला काय सांगितलं होतं, ऍट द एंड बँक अकाउंटला मार्क नाहीत. वर्किंग नोट समजण्यासाठीच आहे फक्त. डायरेक्ट लिहून टाका इथं बँक बॅलन्स किंवा कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स. $56,050. चल, अरे इथं पोस्टिंग करायची राहिली बरं आपलं कॅपिटल. 46,950. चला, बॅलन्स शीट टोटल फटाफट सांगा किती आली. 1,38,250. 1,38,250. 1,38,250. ओके. भिसा जनरल एंट्रीज किती ओलाले? 11 वाला जास्त होतात. नाही होत. चेक करूत आपण, थांबा. जनरल एंट्रीज फर्स्ट, नंतर सेकंड, थर्ड, जनरल एंट्रीज किती ओला आहेत? 11. दिसे, चेक कर बरं एंट्रीज कोणते कोणते झालेत. सर्वात पहिलं बघ, ओल्ड गुडविल चेक झाली. ओल्ड गुडविल नंतर A1 आणि A2, जनरल रिझर्व 4, रिव्हॅल्युएशन DR 5, रिव्हॅल्युएशन CR 6, रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट लॉसचं प्रॉफिट 7. त्याच्यानंतर न्यू पार्टनर्सचं कॅपिटल 8. त्यानंतर बँक ट्रान्सफर चंद्राचं 13,009 आणि भावेशचं पण 13,010. आणखी एक कोणती एंट्री राहिली? बॅड डेट्स रिकवर 11. शाबाश, टोटल 11 एंट्रीज झाले. वर्कमॅन कॉम्पन्सेशनची एंट्री होत नाही. वर्कमॅन कॉम्पन्सेशन तर एक सर्वसाधारण ऍडजस्टमेंट आहे. ओके, जनरल एंट्रीज याचेच होतात, कारण वर्कमॅन कॉम्पन्सेशन आपण रिव्हॅल्युएशनच्या DR मध्ये ऑलरेडी घेतलं 5. SP-चं लाईव्ह एक्झामच्या अगोदर होईल. 26 तारखेला OCM ची एक्झाम संपल्यानंतर 27ला आपण महारिव्हिजन घेऊ SP-चं. ओके, आता सध्या SP-चं होऊ शकत नाही, कारण खूप सारे चॅप्टर्स लाईनअप्स मध्ये आहेत. ओके, उद्या पब्लिकचं डिमांड आहे की रिटायरमेंट घ्याव, जे कॉलर कनेक्ट झालेले आहेत. कमेंट सेक्शन मध्ये सगळेजण म्हणाले की इश्यू ऑफ शेअर्स. भाऊ, काही ना काही जुगाड करू,
जे पण प्रॉब्लेम घेईन मी ते तुम्हाला अगोदर इन्फॉर्म करेन. डन. चला ग्रेट. दॅट्स इट. आजच्या सेशनसाठी एवढंच. ते एस जी जर पुन्हा दिसला तर त्याचं आठवण करून द्या, त्याला हाण टाकायचा चॅनलवर. ओके, चलो, स्टे कनेक्टेड.